नमस्कार मित्रांनो, सब्जेक्ट P6 चा आपण अभ्यास करत आहोत. युनिट नंबर 2. या युनिट नंबर 2 मधील 2.5 क्लासिफिकेशन ऑफ असेसमेंट या विषयीची माहिती आपल्याला आजच्या या व्हिडिओमधून घ्यायची आहे. तत्पूर्वी मी सर्वांना विनंती करेल की प्लीज आपण माझे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून आपल्याला BEdचे संबंधित सर्व ज्यावेळेस व्हिडिओ मी अपलोड करेल त्यावेळेस त्याची माहिती आपल्याला मिळेल. तर चला पाहूया क्लासिफिकेशन ऑफ असेसमेंट, मूल्य निर्धारणाचे वर्गीकरण. मित्रांनो, मागील व्हिडिओमध्ये आपण मूल्य निर्धारण म्हणजे काय त्याची विषयीची माहिती, त्याचे हेतू आपण अभ्यासलेले आहेत. आता हे जे काही मूल्य निर्धारण आहे, मूल्य निर्धारण वेगवेगळ्या प्रकारे वर्गीकरण केलं जातं किंवा वेगवेगळे त्याचे प्रकार ही म्हणू शकतो आपण आहेत. त्या मूल्य निर्धारणाच्या प्रकारांची माहिती आजच्या ह्या व्हिडिओमधून आपण घेणार आहोत. तर चला पाहूया मूल्य निर्धारणाचे वर्गीकरण. आता मूल्य निर्धारणाचे मुख्यतः दोन प्रकारात वर्गीकरण केले जाते. त्याला आकारिक मूल्य निर्धारण व संकलित मूल्य निर्धारण. आपण मागील व्हिडिओमध्ये आकारिक मूल्य निर्धारण आणि संकलित मूल्य निर्धारणाचा अर्थ सुद्धा पाहिलेला आहे. या व्यतिरिक्त काही पर्यायी मूल्य निर्धारण, वास्तव मूल्य निर्धारण, निकष संदर्भी मूल्य निर्धारण आणि नैदानिक मूल्य निर्धारण असे वेगवेगळे प्रकार मूल्य निर्धारणाचे आपल्याला आहेत. तर या सगळ्या मूल्य निर्धारणाची माहिती, त्यांची वैशिष्ट्ये काय आहेत ती आपण या व्हिडिओमधून समजून घेणार आहोत. तर चला पाहूया या मूल्य निर्धारणाचे वर्गीकरण. सुरुवात करूया आकारिक. त्याला काही पुस्तकांमध्ये रूपकात्मक मूल्य निर्धारण, इंग्रजीमध्ये फॉर्मेटिव्ह असेसमेंट आपण म्हणतो. आता आकारिक मूल्य निर्धारण काय त्याचा अर्थ अगोदर समजून घेऊया, जेणेकरून आपल्याला त्याची वैशिष्ट्येही लक्षात येतील. आता शाळेमध्ये विद्यार्थ्यांचं मूल्य निर्धारण केलं जातं. मग ते वेगवेगळ्या प्रकारे होत असतं. जसं शाळेत विविध विषय शिकवताना, त्याचबरोबर विविध उपक्रमांमध्ये विद्यार्थी सहभाग घेताना, त्याचबरोबर प्रत्येक शैक्षणिक प्रसंगामधून मुलांचे व्यक्तिमत्व जे आकार घेत असतं ते आपल्या अपेक्षेप्रमाणे घडत आहे किंवा नाही हे शिक्षकाला तपासून पाहायचं असतं, किंवा त्याने जे शिक्षकाने अध्यापन केलेलं आहे ते विद्यार्थ्याने प्राप्त केलं किंवा नाही. जर कार्य प्राप्त केले नसेल तर त्याची माहिती अशी नियमितपणे ज्यावेळेस पडताळणी केली जाते त्यालाच आपण आकारिक मूल्य निर्धारण असं म्हणतो. म्हणजे बघ, फक्त अध्यापनाचं नाही तर वेगवेगळे उपक्रम असतील, वेगवेगळे कार्यक्रम असतील, वेगवेगळा प्रसंग असेल, विद्यार्थी त्याचं व्यक्तिमत्व डेव्हलप करत असताना या सगळ्या गोष्टी त्याच्या अपेक्षेप्रमाणे, शिक्षकाच्या अपेक्षेप्रमाणे होत आहेत किंवा नाही याची नियमित पडताळणी ज्या मूल्य निर्धारणात केली जाते त्याला आकारिक मूल्य निर्धारण असं म्हटलं जातं किंवा म्हणतो. उदाहरणार्थ, आता विद्यार्थी ज्यावेळेस वर्गात येतो, तो वक्तृत्व स्पर्धेमध्ये भाग घेत असेल त्यावेळेस त्याचं मूल्य निर्धारण होतं. तो वर्गामध्ये कसा इतरांशी वागतो त्याचं मूल्य निर्धारण होत असतो. नियमित वेळेवर येतो की नाही त्यातनं, त्या प्रसंगातनं त्याचं मूल्य निर्धारण होत असतो. खेळाच्या ग्राउंडवरती तो कसा खेळतो, विद्यार्थ्यांशी कसा वागतो, त्याच्या सहकार्य वृत्ती आहे की नाही, अशा प्रत्येक प्रसंगामधून आकारिक मूल्य निर्धारण होत असतं. त्याला आकारिक मूल्य निर्धारण असं आपण संबोधतो. आता आकारिक मूल्य निर्धारणाची काही वैशिष्ट्ये आपल्याला या ठिकाणी सांगता येतील. पहिलं वैशिष्ट्य आपल्याला सांगता येईल की निदानात्मक व उपचारात्मक असते. आता आकारिक मूल्य निर्धारण प्रसंगानुसार होत असताना विद्यार्थ्यामध्ये कोणत्या गोष्टी कमी आहेत, कोणत्या क्षमता विकसित झालेल्या नाहीत त्याचं निदान त्या मूल्यमापनातून होत असतं आणि त्याच्यावर काय उपचार करता येतील त्याही गोष्टी त्या आकारिक मूल्य निर्धारणातून प्राप्त होत असतात. म्हणून ते निदानात्मक आणि त्याचबरोबर उपचारात्मक असते. त्याचबरोबर या ठिकाणी आकारिक मूल्यमापनामध्ये प्रत्याभरणाची सुविधा या ठिकाणी उपलब्ध होते. कारण प्रसंगानुरूप विद्यार्थ्यामध्ये काही कमतरता दिसल्या असतील, काही चुकीचं वर्तन दिसलं असेल तर त्याला प्रत्याभरण देऊन, फीडबॅक देऊन ते दुरुस्त करण्याचं कार्य सुद्धा या ठिकाणी होत असतं. म्हणून या ठिकाणी या प्रकारच्या मूल्य निर्धारणामध्ये प्रत्याभरणाची सुविधा या ठिकाणी असते. त्याचबरोबर विद्यार्थीच्या कृतीयुक्त सहभागासाठी संधी या मूल्य निर्धारणामध्ये प्राप्त होत असते. जसं मी सांगितलं की प्रसंगानुरूप प्रत्येक वेळी विद्यार्थी कसा सहभाग घेतो, तो त्याची कृती कशी होते, म्हणजेच प्रत्यक्ष कृतीचं निरीक्षण या ठिकाणी होत असल्यामुळे विद्यार्थ्याला कृतीयुक्त सहभागासाठी संधी या ठिकाणी प्राप्त होत असते. अध्यापनात सुधारणासाठी उपयोगी हे पडत असतं. ज्यावेळेस अध्यापन करत असताना दैनंदिन अध्यापन किंवा प्रत्येक
तासाला विद्यार्थ्यांचं अध्ययन झालं की नाही याचंही मूल्यमापन शिक्षक वर्गामध्ये करत असतो. म्हणून अध्यापनात सुधारणा साठी सुद्धा हे उपयोगी पडत असतं. मग शिक्षकाच्या अध्यापनामध्ये काही उणीव राहिली असेल तर ते सुद्धा दूर या मूल्यमापनातून होत असते. विद्यार्थ्यांना प्रेरणा व आत्मप्रतिष्ठेची ओळख सुद्धा या मूल्य निर्धारणातून होत असते. कारण प्रत्येक वेळोवेळी विद्यार्थ्यांना प्रत्याभरण देऊन विद्यार्थ्यांच्या चांगल्या बाबी किंवा ज्या उणीव असतील त्याची विद्यार्थ्यांना ओळख होत असते. म्हणून त्यातून त्यांना प्रेरणा मिळते. त्याचबरोबर त्यांना आत्मप्रतिष्ठेची ओळख सुद्धा या मूल्य निर्धारणातून होत असते किंवा प्राप्त होते. त्याचबरोबर विद्यार्थ्यांना वेगवेगळे अनुभव व पूर्वज्ञानावर आधारित हे मूल्यमापन होत असतं. म्हणजे आदल्या दिवशी जे शिक्षकाने शैक्षणिक अनुभव दिले असतील तर त्याच्या दुसऱ्या दिवशी विद्यार्थी त्या शैक्षणिक अनुभवांवरती विद्यार्थ्यांच्या पूर्वज्ञानावर आधारित मूल्य निर्धारण या मूल्य निर्धारणात होत असतं. म्हणून अनुभव आणि पूर्वज्ञानावर ते आधारलेलं असतं. विद्यार्थ्यांच्या गरजा या ठिकाणी ओळखता येतात. म्हणजे विद्यार्थ्यांना नेमक्या कोणत्या गरजा आहेत, कोणत्या बाबींची गरज आहे हे शिक्षकाला या मूल्य निर्धारण म्हणून प्राप्त होत असते. म्हणून विद्यार्थ्यांच्या गरजा ओळखण्यासाठी शिक्षकास हे मूल्य निर्धारण उपयुक्त ठरत असतं. जे काही अध्यापनाच्या पद्धती किंवा आशयाची मांडणी कशी करावी, कोणत्या पद्धतीने करावी याचंही मूल्य निर्धारण या ठिकाणी होत असतं. त्याचबरोबर मूल्यमापनाचे निकष समजण्यास मदत शिक्षकाला होत असते किंवा मूल्यमापन कोणत्या निकषाने विद्यार्थ्यांचं करावायचंय विद्यार्थ्यालाही त्या मूल्यमापनाचे निकष लक्षात येतात. त्या दृष्टीने तो विद्यार्थी या ठिकाणी तयारी करत असतो. म्हणून हे मूल्य निर्धारण महत्वाचं आहे. सुधारणा करण्यास या ठिकाणी संधी प्राप्त होत असते. विद्यार्थ्यांमध्ये काही क्षमतांच्या बाबतीत किंवा काही भाग असेल जो आशय समजलेला नसेल तर त्यामध्ये सुधारणा करण्याची संधी शिक्षक विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देत असतात या मूल्य निर्धारणातून. अध्यायांना पाठिंबा देण्यासाठी व मिळवण्यासाठी सुद्धा याचा उपयोग या ठिकाणी केला जातो. समजा वर्गामध्ये सगळेच विद्यार्थी सारख्याच लेवलने स्तराने अध्ययन करतील असं नाही. एखादा विद्यार्थी मागे राहिला असेल तर त्यांच्या मित्रांच्या सहकार्याने तो अध्ययन करू शकतो आणि ती पात्रता किंवा तो स्तर तो साध्य करू शकतो. यासाठी सुद्धा हे मूल्य निर्धारण उपयुक्त ठरत असतं. गुणवत्ता सुधारण्यासाठी सुद्धा याचा उपयोग आपल्याला शिक्षकाला करून घेता येतो. विद्यार्थ्यांमध्ये जर गुणवत्ता विकास करावायचा असेल, त्यांच्यात चांगलं प्रभावी अध्ययन व्हावं ही अपेक्षा जर शिक्षकाची असेल तर त्या दृष्टीने याचा उपयोग त्याला करून घेता येतो. विद्यार्थ्यांची प्रगतीची दखल सुद्धा या मूल्य निर्धारणामध्ये घेतली जाते. म्हणजेच एखादा पाठ्यांश शिकवत असताना विद्यार्थ्याला तो समजला आहे की नाही, समजला असेल तर त्याचे प्रगती शिक्षकाला लक्षात येतं. जर समजला नसेल तर तो कुठं मागे राहिला तेही शिक्षकाला लक्षात येतं. ते उणीव भरून या ठिकाणी काढता येते. म्हणून विविध कला, विविध क्षमता या सगळ्यांचं निदान करण्यासाठी हे मूल्य निर्धारण उपयुक्त ठरत असतं. त्याचबरोबर हे जे काही मूल्य निर्धारण आहे, आकारिक मूल्य निर्धारण हे प्रमाण असतं, उपयुक्त असतं. या मूल्य निर्धारणामध्ये या दोन बाबी महत्वाच्या या ठिकाणी दिसून येतात. विद्यार्थ्यांमध्ये काही त्रुटी, काही उणिवा, काही बलस्थाने असतील त्याही शोधण्यासाठी हे या प्रकारचं मूल्य निर्धारण या ठिकाणी उपयुक्त ठरत असतं. असं हे आकारिक मूल्य निर्धारण आहे जे प्रसंगानुसार किंवा वेळोवेळी अध्ययन करत असताना किंवा वर्गामध्ये एखादा प्रसंग होत असताना अशा वेळोवेळी विद्यार्थ्यांचं मूल्य निर्धारण करून त्यांच्या त्रुटी, त्यांच्या उणिवा, त्यांचं बलस्थाने शोधून विद्यार्थ्यांना योग्य तो फीडबॅक देऊन त्यांच्यामध्ये सकारात्मक प्रगती घडवून आणण्यासाठी हे मूल्य निर्धारण उपयुक्त असतं. हा एक पहिला प्रकार या ठिकाणी आपल्याला मूल्य निर्धारणाचं सांगता येईल. दुसरं आहे संकलित, त्याला समाकालित असंही शब्द काही पुस्तकांमध्ये वापरला जातो. संकलित मूल्य निर्धारण, ज्याला इंग्रजीमध्ये समेटिव्ह असेसमेंट असं म्हणतो. आता आकारिक मूल्य निर्धारणाच्या अगदी विरुद्ध असा अर्थ याचा आहे. विरुद्ध म्हणजे त्याचे अपोजिट आहे. जे आकारिक मूल्य निर्धारण प्रसंगानुसार किंवा वेळोवेळी जे मूल्यमापन त्या ठिकाणी होत असतं, मात्र संकलित मूल्य निर्धारणामध्ये ठराविक काळानंतर एकत्रित स्वरूपात ह्या प्रकारचं मूल्यमापन या ठिकाणी केलं जातं. त्यालाच आपण साकारिक मूल्यमापन असं म्हणतो. सत्राच्या शेवटी किंवा वर्षाच्या शेवटी विद्यार्थ्यांना ज्या वेळेस शिक्षकाला श्रेणी द्यायची असते किंवा एका वर्गामधून त्याला दुसऱ्या वर्गामध्ये प्रमोट करावायचं असतं, त्यावेळेस या प्रकारचं मूल्यमापनाचा उपयोग शिक्षक करत असतो. त्या मूल्यमापनालाच आपण अंतिम मूल्यमापन किंवा संकलित मूल्यमापन असं म्हणत असतो. आता आकारिक मूल्यमापन आपण ज्यावेळेस पाहिलं त्यावेळेस प्रत्येक दिवशी अध्यापन करताना वेगवेगळे कार्यक्रमाच्या ठिकाणी विद्यार्थ्यांचं मूल्यमापन शिक्षक करत असतो. मात्र संकलित मूल्य निर्धारणामध्ये काय असतं, एक तर टर्म एंडला म्हणजे 6 परीक्षा आपण घेत असतो.
त्याचबरोबर वर्षाच्या शेवटी जी एकत्रित एक्झाम होत असते, या परीक्षेमधून विद्यार्थ्याला श्रेणी देण्यासाठी, म्हणजे तो अ श्रेणी, ब श्रेणी ही जी दिली जाते किंवा त्याला पुढच्या वर्गात बढती दिली जाते, त्यासाठी या मूल्य निर्धारणाचा उपयोग या ठिकाणी होत असतो. तर मग या संकलित मूल्य निर्धारणाची काही वैशिष्ट्ये ती आपण आता समजून घेऊया. पहिलं वैशिष्ट्य आपल्याला या ठिकाणी सांगता येईल ते म्हणजे सर्वसमावेशक स्वरूपाचे असते. आता संकलित मूल्य निर्धारणामध्ये संकलित शब्दामध्येच त्याचा अर्थ आहे की ते वर्षामधून, संपूर्ण वर्षातून जे आकारिक मूल्य निर्धारण केलेलं असतं, त्या आकारिक मूल्य निर्धारणातून संकलित करून सर्वसमावेशक असं स्वरूपाचं हे मूल्य निर्धारण असतं. म्हणजे या ठिकाणी एकत्रित सगळं केलं जातं आणि त्यातून विद्यार्थ्याची प्रगती ही पाहिली जात असते. पाठ्यक्रम संपल्यानंतर या प्रकारचं मूल्य निर्धारण केलं जातं. संपूर्ण सिलेबस झाल्यानंतर संकलित मूल्य निर्धारण या ठिकाणी केलं जात असतं. जसं सहामाही परीक्षा असेल, सहामाही परीक्षेचा जो पोर्शन असेल तो संपल्यानंतर ती परीक्षा घेतली जाते. तसंच वार्षिक परीक्षा असेल, संपूर्ण पाठ्यक्रम संपल्यानंतर ती परीक्षा त्या ठिकाणी घेतली जाते आणि त्यातनं विद्यार्थ्यांचं मूल्यांकन केलं जात असतं किंवा मूल्य निर्धारण होत असतं. संकलित स्वरूपाचे असते. मी अगोदरच सांगितलं, सर्वसमावेशक आणि संकलित. सर्वसमावेशक म्हणजे सगळ्या बाबींचा त्या ठिकाणी समावेश असतो आणि संकलित मध्ये वेळोवेळी जे मूल्य निर्धारण झालेले असतं त्याचं एकत्रित या ठिकाणी मांडणी केलेली असते. संपादन क्षमता तपासली या ठिकाणी तपासल्या जात असतात. विद्यार्थ्याने कोणत्या क्षमता संपादन केलेल्या आहेत याचंही मूल्य निर्धारण या संकलित मूल्य निर्धारणामध्ये होत असतं. विविध पद्धती असतील किंवा वेगवेगळ्या साधनांचा वापर केला जातो, त्याचंही या मूल्यमापनामध्ये त्यातून विद्यार्थ्यांचं मूल्य निर्धारण केलं जातं. प्रगतीतील सातत्य तपासलं जातं. विद्यार्थ्याने जी काही प्रगती मागच्या वर्षी साध्य केली होती, त्याच्यानंतर त्याच्या पुढच्या वर्षी त्याने काय साध्य केलं, यातलं जे काही सातत्य आहे ते या ठिकाणी तपासलं जातं. विद्यार्थ्यांना संकलित मूल्य निर्धारणामध्ये शेरे दिले जातात, श्रेणी दिली जाते. या गोष्टीसाठी त्याचा उपयोग होत असतो. विविध तंत्रांचा वापर या ठिकाणी केला जाता. मूल्यमापनाच्या वेगवेगळ्या पद्धती, जसं संख्यात्मक साधने आहेत, त्या साधनांपैकी वेगवेगळ्या साधनांचा वापर या ठिकाणी केला जातं. काही निरीक्षणात्मक साधने आहेत, गुणात्मक साधने आहेत, या सगळ्या साधनांचा वापर या ठिकाणी केला जातो. काही तंत्र आहेत, तंत्रांचाही वापर या ठिकाणी केला जातो. पारंपरिक मार्गावर या मूल्यमापनाचा भर असतो. जसं पारंपरिक पद्धत जी आहे मूल्यमापनाची, त्या प्रकारचं हे मूल्य निर्धारण असतं. यामध्ये जे काही मूल्य निर्धारण केलं जातं ते प्रमाणता आणि विश्वसनीय असतं. म्हणजे जे काही मूल्यमापन केलं जातं त्यातले जे काही चाचण्या असतील ते सप्रमाण असतात आणि तेवढ्याच विश्वसनीय पद्धतीने तयार केलेले असतात. अध्ययनापासून हे जे काही मूल्य निर्धारण असतं ते स्वतंत्र असतं, कारण अध्यापन त्या वेळेचा संपूर्ण अभ्यासक्रम संपल्यानंतर हे मूल्यमापन होत असल्यामुळे अध्ययनापासून हे स्वतंत्र असतं. एक महत्त्वाचं वैशिष्ट्य आपल्याला या ठिकाणी या संकलित मूल्यमापनाविषयी सांगता येईल. पुढचा प्रकार आहे पर्यायी मूल्य निर्धारण, ज्याला इंग्रजीमध्ये अल्टरनेटिव्ह असेसमेंट असं संबोधलं जातं. म्हणजे एखादं मूल्य निर्धारणाला जे पर्यायी आपण मूल्य निर्धारण करतो त्यालाच आपण पर्यायी मूल्य निर्धारण म्हणतो. त्याचा अर्थ आपण पाहूया. हार्वर्ड एल फ्लेचमन यांनी आणि लॉरा विल्यम्स यांनी हा अर्थ दिलेला आहे की पर्यायी मूल्य निर्धारण ही मूल्यमापनाची अशी रचना आहे जी उच्च बोधात्मक कौशल्य, त्याचबरोबर नवीन परिस्थितीत समस्या निराकरणासाठी जे ज्ञानाचं उपयोजन होतं, या बाबीचं मूल्य निर्धारण या पर्यायी मूल्य निर्धारणामध्ये केलं जातं. या मूल्य निर्धारणामध्ये एक अशी रचना आहे ज्यामध्ये उच्च बोधात्मक जी कौशल्य असतात विद्यार्थ्यांची, त्यांचं मूल्यमापन या ठिकाणी केलं जातं. त्याचबरोबर नवीन परिस्थितीत जी काही समस्या निर्माण होते ती समस्या कशी निराकरण करावी आणि जे ज्ञान विद्यार्थ्यांनी प्राप्त केलेलं आहे त्याचं उपयोजन कसं होत आहे, या बाबीचं मूल्य निर्धारण या पर्यायी मूल्य निर्धारणामध्ये करता येतं. तर मग पर्यायी मूल्य निर्धारणाची काही वैशिष्ट्ये ती आपण लक्षात घेऊया. पहिलं आपल्याला वैशिष्ट्य याचं सांगता येईल की विद्यार्थ्यांच्या जास्तीत जास्त सहभागावरती भर या मूल्य निर्धारणावरती होत असतं. कारण बौद्धिक कौशल्य आपल्याला जर विद्यार्थ्यांच्या मूल्यमापन करावायचे असतील तर त्यांच्या सहभागातूनच ते आपल्याला करता येत असतात. म्हणून जास्तीत जास्त सहभागावरती भर या मूल्यमापनात दिला जातो. आता हे जे काही मूल्यमापन आहे, मूल्य निर्धारण या पर्यायामध्ये केलं जातं ते म्हणजे बोधात्मक क्षेत्रांचं आणि त्याचबरोबर ज्ञानाचे उपयोजन विद्यार्थी कसे करतात या बाबींचं मूल्यमापन या ठिकाणी केलं जातं. विद्यार्थ्यांची अभिरुची, त्यांची प्रेरणा या गोष्टींमध्ये वाढ करण्यासाठी हे मूल्य निर्धारण उपयोगी
ठरत असतं. प्रमाणित चाचण्यांद्वारे या पर्याय मूल्य निर्धारणाचं हे केलं जात असतं. ज्या स्टँडर्ड टेस्ट चाचण्या काही मानसशास्त्र तज्ज्ञांनी विकसित केलेल्या असतात, त्या चाचण्यांचा वापर करून त्यांच्या बौद्धिक जे काही उच्च प्रतीच्या बौद्धिक क्षमता असतात त्यांचं मापन केलं जातं. जसं बुद्धिमत्ता चाचणी असेल, व्यक्तिमत्व विकासाची चाचणी आहे, अशा या प्रमाणित चाचण्यांचा वापर करून विद्यार्थ्यांचं मूल्यमापन या ठिकाणी होत असतं. बहुपर्यायी व लघुत्तरी प्रश्नांचा समावेश या प्रमाणित चाचण्यांमध्ये किंवा या चाचण्यांमध्ये वापर केला जातो आणि त्यातनं विद्यार्थ्यांचं मूल्यमापन केलं जातं. ही जी काही पर्याय मूल्य निर्धारण हे पूर्वनियोजित असते, कारण ती चाचणी कोणती द्यावी, कोणत्या वेळेला द्यावी, कोणत्या विद्यार्थ्यांना द्यावी याचं अगोदर नियोजन केलं जातं आणि त्या नियोजनानुसार त्या चाचणी या ठिकाणी दिल्या जात असतात. आणि हे जे काही मूल्यमापन असतं पर्याय मूल्य निर्धारण हे नेमकं असतं, नेमकं कोणत्या बाबीचं मूल्य निर्धारण करावायचं आहे. जसं मी वेगवेगळ्या प्रकार सांगितलं, बुद्धिमत्तेचं जर मूल्य निर्धारण करावायचं असेल तर फक्त बुद्धिमत्तेचंच होईल, म्हणून नेमकं असं मूल्य निर्धारण या ठिकाणी करता येतं. असे हे पर्याय मूल्य निर्धारण आहे. त्याच्यानंतर पुढचं वास्तव मौलिक मूल्य निर्धारण, ज्याला इंग्रजीमध्ये ऑथेंटिक असेसमेंट असं म्हटलं जातं. आता वास्तव मूल्य निर्धारणाचा अर्थ या ठिकाणी आपण समजून घेऊया. हॉवर्ड एल फ्लिसमन आणि लॉरा विल्यम्स यांनी हा अर्थ सांगितलेला आहे. ते म्हणतात की दैनंदिन जीवन सदृश्य भूमिका वठवताना विद्यार्थ्यांच्या कार्यमानाच्या अनेक परिमाणांनी बहुदिशांकित किंवा अनेक बाजूने परीक्षण करणारी जी पद्धती आहे त्या पद्धतीला वास्तव मूल्य निर्धारण असं म्हटलं जातं. आता या वास्तव मूल्य निर्धारणामध्ये काय आहे की विद्यार्थी ज्यावेळेस अध्ययन करत असतो, शाळेत येत असतो, त्यावेळेस त्याला जीवन जगताना किंवा दैनंदिन जीवनामध्ये ज्या भूमिका त्याला वठवायच्या असतात त्या भूमिकेमध्ये त्याला जे काही कार्यमान असतं, जे कार्य करावायचे असतं, ते कार्यमानाचं अनेक परिमाणाने, अनेक तंत्रांनी, अनेक पद्धतीने त्याचं परीक्षण केलं जातं. मग ते परीक्षण अगदी वेगवेगळ्या बाजूंचं असतं, वेगवेगळ्या दृष्टीने असतं. ती जी काही पद्धत आहे, वेगवेगळ्या बाबी वेगवेगळ्या दृष्टीने बाजूने परीक्षण करणारी जी काही पद्धत आहे तिला वास्तव मूल्य निर्धारण असं म्हटलं जातं. असा अर्थ या ठिकाणी वास्तव मूल्य निर्धारणाचा आपल्याला दिलेला आहे. तर मग वास्तव मूल्य निर्धारणाची काही वैशिष्ट्ये ती आपण समजून घेऊया. पहिलं वैशिष्ट्य आहे की प्रत्यक्ष कृती व निर्मितीवर भर. आता वास्तव मूल्य निर्धारणामध्ये काय, प्रत्यक्ष दैनंदिन जीवनामध्ये विद्यार्थी जीवन जगत असताना प्रत्यक्ष कृतीचं निरीक्षण आणि कृतीवरती भर या मूल्य निर्धारणामध्ये आपल्याला असतो, म्हणून प्रत्यक्ष कृती आणि निर्मितीवरती भर या मूल्य निर्धारणात आहे. हे एक महत्वाचं वैशिष्ट्य आपल्याला या ठिकाणी मांडता येतं. स्वविमर्शनाला प्रोत्साहन, म्हणजे विद्यार्थी जे काही कृती करत असतो तो स्वविमर्श करावं यासाठी प्रोत्साहन या मूल्य निर्धारणातून त्याला दिलं जात असतं. त्याचबरोबर उच्च दर्जाचे विचार व समस्या निराकरणावरती भर या मूल्य निर्धारणामध्ये असतो. अभ्यासक्रम व अध्ययनाला बरोबरीने प्राधान्य या मूल्य निर्धारणामध्ये दिला जातो. अभ्यास व कृतींशी संबंधित कार्यांचा समावेश या मूल्य निर्धारणांमध्ये केला जातो. दैनंदिन जीवनानुभवांशी साम्य या ठिकाणी साधला जातो, म्हणजे प्रत्यक्ष जीवन आणि अभ्यासक्रम यांच्याशी सांगड घालून जे दैनंदिन जीवनातले जे काही अनुभव आहेत त्यांच्यामध्ये साम्य या मूल्य निर्धारणातून केले जातं. एकापेक्षा जास्त व्यक्तींकडून या ठिकाणी विद्यार्थ्यांना गुणदान या ठिकाणी दिले जातात, म्हणून मूल्यमापन अगदी चांगले आणि व्यवस्थित होताना आपल्याला दिसतं. स्वमूल्य निर्धारणाची संधी या ठिकाणी विद्यार्थ्यांना दिली जाते. वैयक्तिक त्याचबरोबर गटामध्ये काम करत असतानाही विद्यार्थ्यांचं मूल्य निर्धारण वास्तव मूल्य निर्धारणामध्ये होत असतं. त्याचबरोबर कक्षेबाहेर जाऊन अध्ययनास प्रोत्साहन या मूल्य निर्धारणामध्ये दिलं जातं. म्हणजेच फक्त औपचारिक पद्धतीनेच अध्ययन नाही, तर अगदी वेगवेगळ्या प्रसंगातून, वेगवेगळ्या ठिकाणी प्रत्यक्ष दैनंदिन जीवनातल्या अनुभवातून, म्हणजे कक्षेच्या बाहेर जाऊन अध्ययनास प्रोत्साहन या मूल्य निर्धारणामध्ये प्राप्त होत असते. विद्यार्थ्यांचे कार्यमानाचे निकष सुरुवातीला स्पष्ट केले जातात आणि त्या कार्यमानानुसारच विद्यार्थ्यांचं या वास्तव मूल्य निर्धारण या ठिकाणी केलं जातं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे विद्यार्थ्यांनी जे काही प्राप्त केलं असेल, जी काही अध्ययन निष्पत्ती असेल त्याचंही मूल्यमापन वास्तव किंवा मौलिक मूल्य निर्धारणामधून होत असतं. म्हणून या शब्दामध्ये वास्तव म्हणजे प्रत्यक्ष दैनंदिन जीवन जगत असताना असं मौलिक असं मूल्य निर्धारण हे यातून केलं जात असतं. असा तो चौथा प्रकार होता. पाचवा प्रकार आहे निकष संदर्भी मूल्य निर्धारण, ज्याला आपण क्रायटेरियन रेफरन्स
असेसमेंट असं इंग्रजीमध्ये म्हणतो. त्याचा अर्थ आपण अगोदर समजून घेऊया की ज्या मूल्य निर्धारणात विद्यार्थ्यांनी विशिष्ट अध्यापन उद्दिष्टे कितपत साध्य केली आहेत याचे मापन केले जाते, त्याला निकष संदर्भी मूल्य निर्धारण असं म्हटलं जातं. म्हणजेच विद्यार्थ्यांनी विशिष्ट अध्यापन उद्दिष्ट कितपत साध्य केले. आता एखादं उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून शिक्षक आपला पाठ्यांश विद्यार्थ्यांसमोर मांडत असतो. मग ते उद्दिष्ट कितपत साध्य झालं याचं जे मापन केलं जातं ते निकष संदर्भी मूल्य निर्धारण असं म्हटलं जातं. यात काय केलं जातं तर इतरांशी तुलना करण्यापेक्षा जे अध्ययन करणे विद्यार्थ्यांना अपेक्षित आहे ते साध्य झालं की नाही हा खरा अर्थ पाहण्याचा हेतू या मूल्य निर्धारणाचा असतो. म्हणून इतरांशी तुलना न करता विद्यार्थ्याने जे उद्दिष्ट आहे ते साध्य केलं की नाही हेच या मूल्य निर्धारणामध्ये तपासलं जातं. म्हणून याला निकष संदर्भी मूल्य निर्धारण असं म्हटलं जातं. आता निकष संदर्भी मूल्य निर्धारण अजून एक अर्थ म्हणजे विशिष्ट निकष त्याने प्राप्त केले की नाही, ते साध्य केले की नाही या दृष्टीनेही मूल्य निर्धारण या ठिकाणी होताना दिसतं. मग याची काही वैशिष्ट्ये ती आपण पाहूया. पहिलं वैशिष्ट्य आपल्याला निकष संदर्भी मूल्य निर्धारणाचं सांगता येतं ते म्हणजे फलनिष्पत्तीचे अर्थबोधन या ठिकाणी केलं जातं. म्हणजे विद्यार्थ्याने काय साध्य केलं, किती साध्य केलं, कितपत त्याने साध्य केलं याचं अर्थ याला दिला जातो. म्हणून फलनिष्पत्तीचं अर्थबोधन या मूल्य निर्धारणामध्ये होत असतं. उद्दिष्ट कितपत साध्य झालं त्याचं मापन या ठिकाणी केलं जातं. म्हणजे जे उद्दिष्ट शिक्षकाने ठरवलेलं असेल ते उद्दिष्ट कितपत शिक्षकाने साध्य केलं किंवा विद्यार्थ्याने कितपत अध्ययन केलं याचंही मापन या ठिकाणी होताना दिसतं. प्रत्येक क्षमतांचा विचार यामध्ये केला जातो. म्हणजे जे क्षमता विद्यार्थ्यांमध्ये विकसित होणं अपेक्षित असेल त्या क्षमता त्याने साध्य केलं की नाही त्याचंही मूल्य निर्धारण या ठिकाणी केलं जातं. इतर विद्यार्थ्यांशी तुलना या ठिकाणी केली जात नाही. म्हणजे प्रत्येक विद्यार्थी हा वेगळा असतो. म्हणून इतरांशी तुलना करण्यापेक्षा त्याने काय साध्य केलेलं आहे त्याचंच नेमकं मापन या ठिकाणी केलं जातं. शिक्षक निर्मित चाचण्यांचाही वापर या मूल्य निर्धारणामध्ये केला जातो. म्हणजे प्रमाणित चाचणीच असल्या पाहिजे असं नाही. एखादा शिक्षक चाचणी निर्माण करतो आणि त्या चाचणीतून विद्यार्थ्यांचं मूल्य निर्धारण या ठिकाणी केलं जातं. त्याचबरोबर प्रमाणित चाचण्यांचाही वापर या ठिकाणी केला जातो. म्हणजे जसं शिक्षक निर्मित आणि त्याचबरोबर प्रमाणित चाचण्यांचाही वापर या ठिकाणी होतो. जसं मागच्या आपण क्रायटेरियामध्ये पाहिलं. निरीक्षणात्मक तंत्रांचाही उपयोग या ठिकाणी केला जातो. जसं पदनिश्चयन श्रेणी असेल, पदनिश्चयन श्रेणीचे वेगवेगळे प्रकार असतील त्यांचाही वापर या ठिकाणी होताना दिसतो. असं निकष संदर्भी मूल्य निर्धारण आणि त्याची वैशिष्ट्य आपल्याला या ठिकाणी सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर पुढचं आहे मानक संदर्भी मूल्य निर्धारण, ज्याला इंग्रजीमध्ये नॉर्म रेफरन्स असेसमेंट असं आपण संबोधतो. आता मानक संदर्भी मूल्य निर्धारण काय त्याचा अर्थ समजून घेऊया. हे जे काही मानक संदर्भी मूल्य निर्धारण या मूल्यमापनात विद्यार्थ्यांच्या संपादनाची तुलना त्यांच्याच गटातील त्यांच्याच वर्गातले जे काही विद्यार्थी असतील किंवा इतर वर्गमित्र असतील त्यांच्यासोबत या ठिकाणी केली जाते. म्हणजेच विद्यार्थ्यांची परस्परांशी त्यांच्या गुणांची त्यांच्या कृतीची एक संदर्भात तुलना या ठिकाणी केली जाते. त्याचे पदनिश्चयन त्या ठिकाणी केली जाते. त्यालाच आपण मानक संदर्भी मूल्य निर्धारण असं म्हणत असतो. म्हणजे निकष संदर्भाच्या अगदी विरोधी. निकष संदर्भामध्ये विद्यार्थ्यांची तुलना न करता त्याने काय अध्यापन केलेलं आहे याचं मूल्य निर्धारण त्या ठिकाणी होतं. मात्र मानक संदर्भामध्ये विद्यार्थ्यांची त्याच्या इतर विद्यार्थ्यांसोबत तुलना करून विशिष्ट संदर्भात तुलना करून कृतीचं तुलना करून त्याचं पद निश्चित या ठिकाणी केलं जातं. त्याला मानक संदर्भी मूल्य निर्धारण असं म्हटलं जातं. आता याची काही वैशिष्ट्य आहेत ती आपण समजून घेऊया. पहिलं वैशिष्ट्य आपल्याला सांगता येतं की संपादनुकीची तुलना या ठिकाणी केली जाते. म्हणजे वर्गामध्ये प्रत्येक विद्यार्थ्याने काय संपादन केलेले एकमेकांची तुलना या संपादनाची केली जाते. विद्यार्थ्यांच्या क्षमता व कृतींची तुलना या मूल्य निर्धारणात केली जाते आणि ती तुलना करून नेमकं त्यांचं पदनिश्चयन केलं जातं. त्यांचं स्थान या ठिकाणी निश्चित केलं जातं. म्हणून या ठिकाणी यश प्राप्तीसाठी प्रलोभन विद्यार्थ्यांना मिळतं. समजा वर्गामध्ये विद्यार्थ्यांची तुलना होत असताना जे विद्यार्थी पुढे असतात त्यांना प्रलोभन त्या ठिकाणी मिळतं. मागे राहणाऱ्या विद्यार्थ्यांनाही पुढे जाण्यासाठी प्रलोभन या ठिकाणी या मूल्य निर्धारणातून होत असतं. आकारिक आणि नैदानिक
व समकालीन मूल्य निर्धारणास हे उपयुक्त असतं. जे आपण मूल्य निर्धारणाचे वेगवेगळे प्रकार पाहिले त्यामध्ये आकारिक, नैदानिक आणि समकालीन मूल्य निर्धारणासाठी हे मूल्य निर्धारण अत्यंत उपयुक्त असतं. यामध्ये प्रमाणित अभियोग्यता चाचण्यांचा वापर या ठिकाणी केला जातो. प्रमाणित संपादन चाचण्यांचाही वापर या मानक संदर्भी मूल्य निर्धारणामध्ये केला जात असतो. शिक्षक निर्मित जे काही सर्वेक्षण चाचण्या आहेत त्यांचाही वापर या ठिकाणी केला जातो. विद्यार्थ्यांची अभिरुची सूची त्याचबरोबर समायोजन सूचींचाही वापर या प्रकारच्या मूल्य निर्धारणामध्ये केला जात असतो. असं हे मानक संदर्भी मूल्य निर्धारण आहे. त्याच्यानंतर शेवटचं आहे नैदानिक मूल्य निर्धारण, ज्याला आपण डायग्नोस्टिक असेसमेंट म्हणतो. म्हणजे या शब्दामध्येच त्याचा अर्थ आहे की विद्यार्थ्यांचं अध्ययनाचं किंवा त्यांच्या वर्तनाचं डायग्नोसिस करून त्यांना मूल्य निर्धारण करण्याचा हा एक प्रकार आहे. त्याचा अर्थ अगोदर समजून घेऊया. अध्ययन अध्यापन प्रक्रियेमध्ये विद्यार्थ्यांच्या ज्या काही अडचणी असतील त्या समजून घेऊन त्या प्रक्रियेमध्ये म्हणजे अध्ययन अध्यापन प्रक्रियेमध्ये ज्या कच्चे दुवे राहिले असतील त्यांचाही शोध घेतला जातो आणि ज्या साधनांचा शिक्षक त्या शोध घेण्यासाठी उपयोग करतो त्या साधनालाच नैदानिक चाचणी असे आपण म्हणत असतो. म्हणजे वेगवेगळ्या नैदानिक चाचण्यांचा वापर करून विद्यार्थ्यांच्या ज्या काही उणिवा असतील अध्ययनामधल्या त्यांच्यामधले जे काही कच्चे दुवे आहेत ते शोध घेतला जातो, त्यांना आपण नैदानिक चाचणी असे म्हणतो. आणि यातून जे केलेले जे काही मूल्य निर्धारण असतं त्यालाच आपण नैदानिक मूल्य निर्धारण असं म्हणत असतो. असं हे नैदानिक मूल्य निर्धारण. आता या नैदानिक मूल्य निर्धारणाची काही वैशिष्ट्ये ती समजून घेऊया. या पहिलं वैशिष्ट्य आपल्याला या ठिकाणी सांगता येईल की अध्ययन अध्यापन प्रक्रियेत सुधारणा करणे. आता एखाद्या उणीव शोधून काढून या मूल्य निर्धारणामध्ये शोधली जाते आणि ती दूर करण्यासाठी केली जाते. म्हणजे यातून काय होतं, अध्ययन अध्यापन प्रक्रियेमध्ये सुधारणा होत असते. विद्यार्थ्यांचा जो काही अडथळ्यांचा शोध आहे त्यांचा शोध घेतला जातो आणि त्याला योग्य तो उपचार देण्याची सोय या मूल्य निर्धारणामध्ये होत असते. म्हणजे अध्ययनामध्ये उणीव असेल तर परत अध्यापन त्याला उपचारात्मक अध्यापन केलं जातं आणि त्यातली उणीव दूर केली जाते. म्हणून नैदानिक मूल्य निर्धारण महत्त्वाचं असतं. अध्ययनात जे काही विद्यार्थी मागे असतात त्या मागे असलेल्या विद्यार्थ्यांचाही शोध या ठिकाणी घेतला जातो आणि त्यांना सर्वसामान्यांसोबत कसं आणता येईल त्यासाठीचं अध्यापन या ठिकाणी केलं जात असतं. म्हणून नैदानिक मूल्य निर्धारण महत्त्वाचं आहे. बलस्थाने व कमतरतेचा शोध या मूल्य निर्धारणातून विद्यार्थ्यांच्या बाबतीत घेतला जातो. विद्यार्थ्यांना शैक्षणिक व्यावसायिक मार्गदर्शनाला हे मूल्य निर्धारण उपयुक्त ठरत असतं. विषयातील काठिण्य पातळी समजून घेण्यासही हे मूल्य निर्धारण अत्यंत उपयुक्त आहे. त्याचबरोबर विद्यार्थ्यांचे जे काही मानसिक प्रक्रिया आहेत त्या मानसिक प्रक्रियांचं विश्लेषण करण्यासाठी नैदानिक मूल्य निर्धारण उपयुक्त ठरत असतं. अपेक्षित आणि वास्तविक म्हणजे जी अपेक्षा विद्यार्थ्यांकडून शिक्षकाला आहे आणि वास्तविक तो काय आहे या दोघांना जे काही संपादनाला अंतर आहे ते यातून या मूल्य निर्धारणातून दूर करता येतं. म्हणजे शिक्षकाला जे उद्दिष्ट साध्य करावायचं ते तर झालं नाही, परंतु वास्तवमध्ये विद्यार्थी काय म्हणून अपेक्षित आणि वास्तविक या दोघांमधलं अंतर दूर करण्यासाठी हे मूल्य निर्धारण या ठिकाणी उपयुक्त ठरत असतं. म्हणून विद्यार्थ्यांच्या कमतरता त्रुटी त्यांच्या मागे पडण्याच्या कारणांचा शोध घेऊन योग्य त्याला मार्गदर्शन या मूल्य निर्धारणातून प्राप्त होत असते. असं हे नैदानिक मूल्य निर्धारण आहे, त्याचा वापर या ठिकाणी शिक्षक करत असतो. असे विविध मूल्य निर्धारणाचे वर्गीकरण आपल्याला या ठिकाणी करता येतं. ते वर्गीकरण आपण या ठिकाणी पाहिलं. हे जे काही प्रेझेंटेशन आपल्यासाठी सादर केलेलं होतं त्यासाठी या संदर्भ पुस्तकांचा संदर्भ मी या ठिकाणी घेतलेला आहे. अपेक्षा करतो आपण यांचं वाचन करून अधिक माहिती या ठिकाणी घ्यावी. सर्वांना विनंती करेल की प्लीज 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 आपण माझे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून बीएड संदर्भातले जेही व्हिडिओ मी आपल्याला अपलोड करेल तर ते आपल्याला त्याचे नोटिफिकेशन आपल्याला प्राप्त होईल. त्याचबरोबर बीएड डिजिटल ॲप प्ले स्टोअरवरून डाउनलोड करून आपण हव्या त्या क्लासला रजिस्ट्रेशन करून सिलेबसनुसार व्हिडिओ त्या ठिकाणी आपण पाहू शकतात. या ठिकाणी थांबतो. थँक्यू व्हेरी मच.